नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपली भटकंती चालू झालेली आहे आणि आज आपण चाललेलो आहे एका नवीन प्लेसवरती ज्याचं नाव आहे दारणेश्वर महादेव मंदिर। ॲक्च्युली हे नाशिकमधलं एक नवीन धार्मिक स्थळ म्हणू शकतो आपण, म्हणजे सध्या नवीनच ते झालेलं आहे, जवळपास 1.5-2 वर्ष झाले होऊन। आणि ते मला सजेस्ट केलेलं आहे माझा मित्र गणेश। सो गणेशला तुम्ही ओळखतच असाल। ॲक्च्युली आज आपला ब्लॉग करण्याचा काही प्लॅन नव्हता, कारण की पुढच्या वीकपासून आपले शेड्यूल केलेले जे काही ब्लॉग्स आहेत ते आपण करणार आहोत। पण हा एक अनप्लॅन ब्लॉग आपण म्हणू शकतो, कारण की आता पुढच्या वीकमध्ये महाशिवरात्र येते। तर मी विचार करत होतो आज कुठे जावा, मग तेवढ्यात मला गणेश भेटला। तर गणेशने मला सजेस्ट केलं की असं मंदिर झालेलं आहे आणि इथे जाण्याचा मेन उद्देश हा आहे की तिथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते पण आपण कॅप्चर करणार आहोत। कारण की हे मंदिर ना नाशिकची जी दारणा नदी आहे त्याच्या तीरावरच आहे आणि त्यामुळे तिथला जो परिसर आहे तो खूप निसर्गरम्य आहे आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे। आणि तिथे जवळपास 20-25 फुटाची महादेवाची मूर्तीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। सध्या रील्सवर ते होते व्हायरल, पण अजून त्याचा काही ब्लॉग वगैरे झालेला नाही आहे। म्हटलं जर आपण तुमच्यापर्यंत काही नवीन माहिती पोहोचू शकलो तर तुम्हालासुद्धा हे प्लेस माहिती होईल। तर आता आपण निघालो आहे बाईकनेच। ॲक्च्युअली खूप लेट निघालो, आपले नेहमी आपण ब्लॉगमध्ये लवकर निघतो पण आज खूप उशिरा निघतो आहे। सो जर तुम्हाला या मंदिरापर्यंत यायचं असेल तर ते कसं आलं पाहिजे मी तुम्हाला हे ब्लॉगमध्ये पूर्ण माहिती देणार आहे। तर चला आता निघूया लवकर आणि मंदिरापर्यंत जाण्याची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला देतो आणि लवकरच आपण तिथे पोहोचू। तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। दारणेश्वर महादेव मंदिर हे नाशिक जिल्ह्यामधील दारणा नदीच्या तीरावर पळसे या गावात स्थित आहे। हे देवस्थान नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे, म्हणूनच इथे पोहोचणं खूप सोपं आहे। तुम्ही स्टेशनपासून रिक्षा, बस किंवा टॅक्सी मार्फत इथेच जाऊ शकता। तसेच स्वतःच्या गाडीने सुद्धा अगदी सहज जाता येते, कारण हे मंदिर नाशिक पुणे महामार्गावरच दारणा नदीच्या पुलाजवळ स्थित आहे। पळसे गावाच्या आधीच फुले नगरकडे जाणारा रस्ता थेट दारणेश्वर मंदिराजवळ जातो। तर फायनल मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत दारणेश्वर महादेव मंदिराजवळ आणि बघू शकता मागे प्रवेशद्वार आणि हा कॅम्पस। सो इथे पार्किंग आहे, आम्ही आमची बाईक पार्क केली। बघू शकता गर्दी आहे आज, ॲक्च्युली आज संडे त्यामुळे गर्दी आहे आणि बहुतेकमध्ये काहीतरी कार्यक्रमसुद्धा चालू आहे। सो आता जाऊया आपण मध्ये आणि इथे समोरच ना दारणा नदी आहे। सो आता तुम्हाला कॅमेऱ्यात काही दिसणार नाही, आता आपण आपला ड्रोन फ्लाय करणार इथे, त्यावर मी तुम्हाला इथले दृश्य दाखवतो। फायनली मित्रांनो प्रवेशद्वारमधून आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता हा परिसर। सो सध्या इथे ढोल प्रॅक्टिस चालू आहे आणि बघू शकता बरेच चिल्लर मंडळी जमले इथं। सो मंदिराचा जो रस्ता आहे तो इकडे आहे। आता आपण प्रत्यक्ष आता आतमध्ये जाऊ आणि मंदिर बघूया कसं आहे। थोडंसं पुढे आल्यानंतर असा मोकळा कॅम्पस आहे आणि इथे बरीच मोठी जागा आहे, कदाचित इथं काही कार्यक्रम वगैरे होत असतील त्यावेळेस इथे हा जो परिसर आहे तो पूर्ण यूज होत असेल। आणि असं पण तुम्ही इथं येऊन आरामशीर इथे बसू शकता, मस्त टाईम स्पेंड करू शकता। आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप जबरदस्त आहे आणि नेचर पण खूप मस्त आहे। ॲक्च्युली एकदम योग्य असं ठिकाण निवडलेलं आहे हे मंदिर स्थापन करण्यासाठी।
तर फायनली मित्रांनो आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे, म्हणजे जो परिसर आहे तिथून मध्ये. आणि बघू शकता आता इथे बॅक साईडला मंदिर आहे आणि त्याच्या शेजारीच महादेवांची खूप मोठी मूर्ती आहे. सो तिथे आपण जाऊया, प्रत्यक्ष तुम्हाला मूर्ती दाखवतो. पण परिसर बघू शकता आता इथे मंदिराची एंट्री आहे. समोरच ना दारणा नदी आहे आणि बॅक साईडला सुद्धा जो जुना पूल होता इथला दगडी तो आहे, बघू शकता. सो आता कॅमेऱ्यात तर तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित, पण मी तुम्हाला ड्रोन फ्लाय करून इथला पूर्ण जो एरिया आहे तो दाखवतो. आणि बघू शकता ही महादेवाची मूर्ती खूप मोठी मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारीच मंदिर. सो मस्त प्लेस आहे. ॲक्च्युली नाशिकमध्ये असून मला माहीत नव्हतं, म्हटलं तुम्हाला काहीतरी नवीन दाखवूया म्हणून मी तुम्हाला इथे आज घेऊन आलेलो आहे. सो आता इथलं पर्यटन हळूहळू वाढत आहे, कारण की हे मंदिर नुकतंच सुरू झालेलं आहे, म्हणजे जवळपास 2-2.5 वर्ष झाले असेल हे मंदिर स्थापन होऊन. आणि बघू शकता भाविकांची गर्दी सध्या होते आहे इथे. महाशिवरात्री हा सण भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. सगळीकडे मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. भाविक शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात. महाशिवरात्रीच्या सणाचे खूप महत्त्व आहे, कारण ही शिव आणि शक्तीची रात्र आहे. या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक चालतो. सर्व शिवभक्त या दिवशी उपवास करतात. मान्यताप्रमाणे समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. जे भक्त महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शंकर आशीर्वाद देतात. तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या शेजारी आलो आहे, म्हणजे एक पूल आहे त्या ठिकाणी बघू शकता. आता मी उभा आहे आणि खाली दारणा नदीचं पात्र आहे. सो हा जो पूल आहे हा पूर्ण दगडी बांधणीतला आहे. म्हणजे इथे म्हणतात की मी आता विचारपूस केली की 100 वर्षापासून हा पूल आहे, म्हणजे इंग्रजांच्या काळात बांधलेला आहे. पण आता याची व्हॅलिडिटी संपली म्हणून इथे आता प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे इथून पहिले गाड्या वगैरे जायच्या, पण आता पुलाला खूप वर्ष झाले म्हणून आता शेजारी नवीन पूल बांधला आहे, बघू शकता. सो हा पण खूप प्राचीन पूल आहे. सो तिथे मी आलो आहे आणि आता ह्याच नोटवरती आपण हा ब्लॉग या ठिकाणी समाप्त करत आहोत. तर खूप छोटंसं प्लेस होतं आणि छोटा झाला असेल ब्लॉग, पण हरकत नाही. एक नवीन प्लेस मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्ही कधी नाशिक साईडला आलात, स्पेशली नाशिक टुरिझम म्हणजे नाशिकमध्ये काही टुरिस्ट प्लेस बघण्यासाठी, तर तुम्ही इथे येऊ शकता. एक छान असं प्लेस आहे. सो चला आता जाऊया आपण माघारी आणि भेटूया आता पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असेल तर. चला आता बाय बाय.